नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल यातील प्रमाणकांच्या तपासणी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण प्रमाणक आणि प्रमाण म्हणजे काय हे आपण बघितलं, त्याचे आपण अर्थ आणि व्याख्या हे पण बघितलं. थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊया. पावती किंवा प्रमाणक म्हणजे हिशोब पुस्तकांमध्ये लिहिलेल्या नोंदींचा पुरावा होय. पावती हा केलेल्या आर्थिक व्यवहारांचा पुरावा असतो. निरनिराळ्या व्यवहारांची नोंद बिनचूक व योग्य प्रकारे झाली आहे किंवा नाही हे पावत्यांवरून समजू शकते. हिशोबाच्या पुस्तकातील नोंदींची सत्यता पटवून देण्याकरता वापरण्यात येणाऱ्या लेखी कागदपत्राला पावती किंवा प्रमाणक असे म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये व्हाउचर असेही म्हणतात. जमा खर्चाच्या जमा खर्चांच्या नोंदी बरोबर आहे व त्याला योग्य दस्तावेज किंवा पावत्यांचा आधार आहे हे तपासण्याच्या कार्याला पावती परीक्षण म्हणजेच वाउचिंग असे म्हणतात. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये लिहिलेल्या नोंदीचा पुरावा म्हणजेच वाउचर आणि वाउचर तपासणे म्हणजेच वाउचिंग. पावती परीक्षण आणि प्रमाणनाचे महत्त्वही आपण बघितले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया प्रमाणकांची तपासणी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे प्रमाणकांची तपासणी अंकेक्षकाने स्वतः करावी. प्रमाणकांमध्ये तपासणी करण्यासाठी अंकेक्षकाने संस्थेच्या नोकर वर्गाची मदत कधी घेऊ नये. हे काम अंकेक्षकाने स्वतः करावे अथवा आपल्यापैकी जबाबदार सहकार्यांवरच सोपवावे. नंबर 2, व्यक्तीच्या नावे प्रमाणक नसावे. ज्या पक्षकाराच्या लेख्याच्या अंकेक्षण केले जात असेल त्या व्यक्तींच्या नावाने प्रमाणक नसावे, तर कार्यालयातील व संस्थेच्या या व्यक्तींच्या हुद्द्याचा डेसिग्नेशनचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, श्री माणिकभाई देसाई हे एबीसी कंपनीचे व्यवस्थापक म्हणून काम करीत असतील तर व्यवस्थापक एबीसी कंपनी या नावाने प्रमाणक तयार केले जावे. प्रमाणक जर माणिकभाई देसाई या व्यक्तीच्या नावाने असेल तर ते अधिकृत समजू नये, कारण हे प्रमाणक वाउचर खाजगी व्यवहारांची देखील असू शकते आणि या खाजगी व्यवहारांची रक्कम व्यवसायातून देण्याची शक्यता असते, म्हणून असे प्रमाणक रद्द समजावे. नंबर 3, प्रमाणक अधिकृत असल्याची तपासणी करावी. सदर केलेले प्रमाणक योग्य अथवा संबंधित जबाबदार व्यक्तीनेच मंजूर केले आहे किंवा नाही याची अंकेक्षकाने खात्री करून घ्यावी. झालेला खर्च अधिकृत आहे याची खात्री करून घेण्यासाठी त्याला अधिकार आहे आणि प्रमाणकावर सही असली पाहिजे. हे पाहण्यासाठी अंकेक्षकाने कंपनीची नियमावली, भागीदारीचा करार अथवा कंपनीची इतिवृत्त पुस्तक पाहावे. व्यवसायामध्ये निरनिराळ्या व्यक्तींनी त्यांच्या हुद्द्याप्रमाणे अधिकार दिलेले असतात. हे सर्व अधिकारांचा योग्य तो वापर केला गेला किंवा नाही हे अंकेक्षकाने पाहावे. उदाहरणार्थ, कार्यालयातील रोखपालास ₹50 पर्यंतचा खर्च मंजूर करण्याचा अथवा देण्याचा अधिकार आहे, परंतु ₹150 चे प्रमाणक मान्य केले असेल तर ते प्रमाणक अधिकृत समजू नये. या प्रमाणकास वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वीकृती व मान्यता मिळणे आवश्यक असते. नंबर 4, प्रमाणक शक्यतो छापील स्वरूपाचे असावे. सादर केलेले प्रमाणक संबंधित कार्यालयाच्या नावाने आणि शक्यतो छापील स्वरूपाचे असावे. या प्रमाणकावर संबंधित जबाबदार अधिकाऱ्याची सही असावी. प्रमाणक छापील नसेल तर कार्यालयाचा रबरी शिक्का लावलेला असावा. तसेच त्या व्यक्तीने सही केली आहे अशा व्यक्तीच्या हुद्द्याचा शिक्का लावलेला असावा. त्याप्रमाणे प्रमाणक नसेल तर ते रद्द समजावे. नंबर 5, प्रमाणकाच्या मुदत आणि तारखेची तपासणी. प्रमाणकाची तारीख अंकेक्षक वर्षातीलच असावी. प्रमाणकावरील तारीख आणि मूळ पुस्तकात मांडलेल्या नोंदीची तारीख एकच असावी. मागच्या तारखेचा जुना व्यवहार पुढे नोंदवला गेला असल्यास कदाचित गडबड घोटाळा असण्याची शक्यता असते. तसेच प्रमाणक किंवा पावती दोनदा खर्ची टाकून अफरातफर केली जाण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, अ ला ₹500 मार्च महिन्यात दिले अशा प्रकारचे प्रमाणक असेल, हे प्रमाणक पुन्हा एप्रिलमध्ये सादर केले जाईल व एप्रिलमध्ये पैसे न देऊनही हेच प्रमाणक पुन्हा दाखवून पैसे दिल्याची नोंद केली जाईल व अंकेक्षकाची फसवणूक केली जाऊ शकेल. त्यासाठी अंकेक्षकाने सादर केलेले प्रमाणक
या अगोदर सादर केले गेले नव्हते याची खात्री करून घ्यावी. खबरदारी म्हणून सादर केलेले प्रमाणक अंकेक्षकाने स्वतःचा शिक्का लावून रद्द करावे. मूळ प्रमाणकाबरोबर सादर केली गेलेली इतर प्रमाणक देखील शिक्का लावून रद्द करावीत, म्हणजेच त्याचा देखील पुढे दुरुपयोग केला जाणार नाही. नंबर 6, प्रमाणकावर तिकीट लावलेले असावे. व्यवहार जर रुपये 5,000 किंवा 5,000 पेक्षा जास्त रकमेचा घडला असेल तर अशा पावतीवर रुपये 1 चे तिकीट म्हणजेच रेव्हेन्यू स्टॅम्प लावलेला असावा, तरच ती पावती अथवा प्रमाणक ग्राह्य समजले जाईल. नंबर 7, खर्चाचे वर्गीकरण योग्य प्रकारे केले गेले आहे याची तपासणी करणे. व्यवसायामध्ये जे विविध प्रकारचे अनेक खर्च होत असतात त्यांचे वर्गीकरण योग्य प्रकारे केले गेले पाहिजे. उदाहरणार्थ, व्यवसायातील काही खर्च भांडवली स्वरूपाचे असतात तर काही खर्च महसुली स्वरूपाचे असतात. वर्गीकरण करताना जर महसुली खर्चाची नोंद भांडवली खर्च म्हणून झाली तर याचा परिणाम नफा कमी जास्त होण्यावर होऊ शकतो. याउलट भांडवली खर्चाची नोंद महसुली खर्च म्हणून केली गेली तरी देखील व्यवसायाच्या नफ्या तोटावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून खर्चाचे वर्गीकरण योग्य प्रकारे केल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 8, प्रमाणकाशिवाय शंकेचे निरसन. अंकेक्षण करीत असताना जी प्रमाणके कागदपत्रीय पुरावा म्हणून सादर केली जातात त्यापैकी जर काही प्रमाणके संशयास्पद असतील तर शंकेचे संपूर्ण निरसन करून घ्यावे व संबंधित प्रमाणके अधिकृत, योग्य व खरी असल्याची खात्री करून घ्यावी. उदाहरणार्थ, पावतीच्या पहिल्या भागावर काउंटर फॉईल कमी रक्कम जमा दाखवून तेवढीच किर्दीत जमा केल्याची शक्यता असते. तसेच किर्दीच्या खर्चाकडील अथवा नावे बाजूस तपासताना ही विशेष काळजी घेतली पाहिजे. अयोग्य, अनाधिकृत व खोटी देणी देण्यात आली नसल्याची खात्री करून घेतली पाहिजे. नंबर 9, रोखपालाने स्वतः तयार केलेल्या प्रमाणकांचे परीक्षण. व्यवसायात काही वेळेस रोखपाला स्वतःच प्रमाणक तयार करावे लागते. अशी प्रमाणके काळजीपूर्वक तपासली पाहिजे. उदाहरणार्थ, हमाली पोटी रोखपालाने हमालाला हमालीची मजुरी दिल्यानंतर स्वतःच प्रमाणक वाउचर तयार केले व हमाल निरीक्षक असल्यास त्यावर हमालाचा अंगठा घेतला. अर्थात हा अंगठा हमालाला योग्य व प्रत्यक्ष हमालीची रक्कम मिळाल्याबद्दल असेल, परंतु हमाल हा अशिक्षित व निरीक्षित असल्यामुळे प्रत्यक्ष किती रुपयांच्या प्रमाणकावर त्याचा अंगठा घेतला हे समजणार नाही. अशा प्रकारच्या प्रमाणकावर रोखपालाची सही असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याची सही असणे आवश्यक आहे. याबाबत अंकेक्षकाने खात्री करून घ्यावी. नंबर 10, प्रमाणकाशिवाय असलेल्या नोंदी. कित्येकदा अंकेक्षकासमोर काही प्रमाणके सादर केली जात नाहीत. तपासणी करताना प्रमाणकाशिवाय नोंद करण्यात आलेली असल्यास म्हणजेच प्रमाणके दप्तरी नसल्यास त्याची यादी करण्यात यावी. प्रमाणके नसल्याची कारणे विचारून ती सादर करण्यास सांगावी. गहाळ झाली असल्यास त्याची कारणे शोधून काढावी. प्रमाणकांची अधिकृत नक्कल मागवावी. तसेच जबाबदार अधिकाऱ्याकडून ती प्रमाणित करून घ्यावी. नंबर 11, सर्व प्रमाणके एकाच वेळी सादर करावी. प्रमाणकांच्या परीक्षणात जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा सर्व प्रमाणके अंकेक्षकाने एकाच वेळी मागवावी व आपले काम संपेपर्यंत ती स्वतःजवळच ठेवावी. उदाहरणार्थ, विक्री पुस्तक तपासण्यास सुरुवात झाल्यानंतर संबंधितांच्या सर्व पावत्या एकदम आणण्यास सांगाव्यात. नंबर 12, सांकेतिक खुणांचा वापर. प्रमाणन करीत असताना एकच प्रमाणक किंवा पावती पुन्हा सादर केली जाणार नाही याबद्दल अंकेक्षकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रमाणकाची तपासणी पूर्ण झाल्यावर त्यावर विशिष्ट प्रकारची किंवा सांकेतिक खूण करावी. या खुणेचा अर्थ फक्त अंकेक्षकालाच समजावा, कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना समजू नये याविषयी गुप्तता पाळावी. नंबर 13, प्रमाणकाच्या पुस्तकातून प्रमाणक काढून टाकलेले नसावे. लेखापालाकडून किंवा संबंधित कर्मचाऱ्याकडून प्रमाणक लिहिताना चूक होऊ शकते अथवा अन्य कारणास्तव प्रमाणक निरुपयोगी होऊ शकते. अशा वेळी चुकलेले अथवा निरुपयोगी झालेले प्रमाणक, उदाहरणार्थ रोखीची पावती, पुस्तकातून काढून टाकलेली नसावी. ते प्रमाणक त्याच पुस्तकात त्याच ठिकाणी जसेच्या तसे असू द्यावे. यावर रद्द म्हणजेच कॅन्सल केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने लिहावे व स्वाक्षरी करावी. त्यामुळे लबाडीस वाव मिळणार नाही. नंबर 14, प्रमाणकातील माहिती, हस्ताक्षर, आकडे इत्यादींचे परीक्षण. प्रमाणकात लिहिलेल्या मजकूर जमा खर्चाच्या पुस्तकातील खुलाशाशी जुळणारा असावा.
उदाहरणार्थ पगारापोटी आगाऊ उचल दिल्यास रकमेचे प्रमाणक असल्यास तसाच उल्लेख कृतीत असावा. म्हणजेच चुकून ती रक्कम पगार खाते खर्ची टाकली जात नाही. प्रत्येक प्रमाणकावरील अंकी व अक्षरी रक्कम सारखीच असल्याची खात्री करून घ्यावी. बऱ्याच वेळा सादर केलेले प्रमाणक जीर्ण, फाटलेले अथवा त्यावरील लिहिलेले आकडे स्पष्ट नसतात. अशा वेळी संबंधित अधिकाऱ्याकडून हे प्रमाणक दुरुस्त करून घ्यावे. त्यावरील अक्षरे अथवा आकडे नीट लिहून घ्यावी. त्यावर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी आणि नंतर त्या प्रमाणकाची सत्यता पडताळून पाहावी. प्रमाणकावर लिहिलेले क्रमसंख्या व व्यवहारांची नोंद करताना लेखापुस्तकात लिहिण्यात येणारी क्रमसंख्या एकच असल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 15. प्रमाणकांची क्रमवार जुळणी. अंकेक्षणापूर्वी अंकेक्षकाने सर्व जमेची आणि खर्चाची प्रमाणके वेगवेगळी करून ती पद्धतशीरपणे तारखेनुसार नोंदीच्या क्रमानुसार लावून घेण्यात यावी आणि त्यांना अनुक्रम नंबर देण्यात यावे. त्यामुळे प्रमाणके शोधण्यास वेळेचा अपव्यय होत नाही. नंबर 16. नोंदीशिवाय असलेली प्रमाणके. एकदा प्रमाणक नोंदवायचे राहिलेले असल्यास म्हणजेच नोंदीशिवाय प्रमाणक आढळल्यास त्याचे टिपण घेण्यात यावे व चौकशी करून प्रमाणक योग्य असल्यास नोंदून घेण्यात यावे. नंबर 17. प्रमाणक आणि अंतर्गत तपासणी पद्धती. व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रणाची पद्धत म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनल कंट्रोल असल्यास आणि त्या पद्धतीच्या अंमलबजावणीबाबत अंकेक्षकाची खात्री असल्यास त्याने चाचणी परीक्षा पद्धतीने टेस्ट चेकिंग सिस्टीम प्रमाणक केल्यास वेळेची बचत होऊ शकते. तथापि या पद्धतीचा स्वीकार करताना अंकेक्षकाने आपल्यावरील जबाबदारीचा विसर पडू देऊ नये. म्हणजे थोडी जरी शंका असली तरी सखोल परीक्षणाचाच मार्ग अवलंबला पाहिजे. वरील सर्व 1 ते 17 प्रकारच्या मुद्द्यांवरून आपल्याला असे लक्षात येते की प्रमाणन करताना अंकेक्षकाने किंवा हिशोब तपासनीसने महत्वाच्या 3 गोष्टी पाळल्या पाहिजे. नंबर 1. हिशोब पुस्तकातील प्रत्येक नोंदीला योग्य आणि कायद्याने अथवा नियमाने मान्य व जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याची लेखी संमती घेण्यास आलेली आहे. नंबर 2. प्रत्येक नोंदीला योग्य आणि कायदेशीर कागदपत्रीय पुरावा आहे. आणि नंबर 3. व्यवसायात झालेला प्रत्येक व्यवहार सत्य आहे आणि तो योग्य पद्धतीने नोंदवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंकेक्षकाने प्रमाणकांची तपासणी करताना या मुद्द्याचे जर पालन केले तर अंकेक्षण हे अचूक आणि योग्य होईल, यात शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला स्वाध्यायाला सुद्धा हाच प्रश्न आहे. प्रमाणकाचे परीक्षण करताना अंकेक्षकाने कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते? विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील, तुम्हाला काही जर डाऊट्स असतील आणि काही प्रश्न मला विचारायचे असतील तर तुम्ही ते माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ketchamcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.